श्रीराम जय जय राम. नित्यनेम म्हणजे काय? नित्यनेम म्हणजे काय? नित्याचा जो नियम तो खरा नित्यनेम होय. नित्य कोण? जो कधीही बदलत नाही तो. याचा अर्थ जो पूर्ण शाश्वत आहे तोच खरा नित्य होय. म्हणून नित्य म्हणजे भगवंत समजावा. त्याचा नियम करायचा म्हणजे काय करायचे? नियम करणे याचा अर्थ नियमन करणे, निग्रह करणे, वश करून घेणे, स्वाधीन ठेवणे हा होय. आपले मन भगवंताच्या स्वाधीन करणे, त्याच्या ठिकाणी ते नेहमी ठेवणे याचे नाव नित्य नियम होय. आजच्या आपल्या मनाच्या अस्वस्थतेमध्ये ते सर्वस्वी भगवंताच्या स्वाधीन करता येत नाही आणि देह हा जड अशाश्वत असल्यामुळे देहाने नित्य आणि शाश्वत अशा भगवंताचा नियम घडणे शक्य नाही. म्हणून देहाने घेता येत असून देहाच्या पलीकडे असणारे आणि सूक्ष्म असल्यामुळे भगवंताशी शाश्वत संबंध असणारे असे भगवंताचे नाम अखंड घेणे हा आपला खरा नित्य नियम आहे. इतर सर्व गोष्टी, शास्त्राची बंधने, पोथी वगैरे वाचणे, स्नान संध्यादी नित्यकर्मे वगैरे पाळावी, पण त्याचा हट्ट वा आग्रह असू नये. कोणत्याही अवस्थेमध्ये भगवंताचे नाम मात्र सोडू नये. एवढाच हट्ट क्षम्य आहे. शुद्ध भावनेने नाम घेतले की भगवंत दर्शन देतो. शुद्ध भावनेचे फळ फार मोठे आहे. पुष्कळ वेळा गरीब आणि अशिक्षित लोकच या बाबतीत श्रेष्ठ असतात. आपण नाम घेत जावे. नामाने भावना शुद्ध होत जाते. खरे म्हणजे मनुष्याला जिवंत राहण्यासाठी हवेची जितकी जरुरी आहे तितकीच, किंबहुना त्याहूनही जास्त जरुरी परमार्थामध्ये भगवंताच्या नामाची आहे. भगवंताच्या नामाशिवाय न राहण्याचा संकल्प प्रत्येक माणसाने केला पाहिजे. भगवंत हट्टाने किंवा उगीच केलेल्या कष्टाने साध्य होत नाही. तो एका प्रेमाने वश होतो. प्रेमामध्ये हट्ट आणि कष्ट झाले तर शोभतात आणि हिताचे होतात. आपण भक्तांचे प्रेम न पाहता त्यांचा हट्ट आणि कष्ट तेवढे बघतो. जो मनुष्य 3.5 कोटी रामनामाचा जप करील त्याला भगवंताच्या प्रेमाचा अनुभव आल्या वाचून राहणार नाही. शंका या फार चिवट असतात. त्या मरता मरत नाहीत. शिवाय काही शंका आचरणाने आणि अनुभवानेच नाहीशा होतात. म्हणून मनात शंका असल्या तरी नाम सोडू नये. सतत नाम घेत गेल्याने मन स्वच्छ होत जाते आणि सर्व शंका आपोआप विरून जातात. लंकेमध्ये रावणाच्या बंदिवासात अशोकवनात सीता असताना तिच्या सानिध्याच्या प्रभावामुळे तिथली झाडे, पक्षी, दगड या सर्वांना रामनामाचे प्रेम लागले होते असे वर्णन आहे. रामनामाचे प्रेम आणि भगवंताचे प्रेम ही दोन्ही एकच आहेत. नामात शेवटचा श्वास गेला पाहिजे. यातच जीवनाचे सर्वस्व आहे. श्रीराम जय जय राम. चैतन्यवाणी. ध्रुवासारखी नामावर निष्ठा पाहिजे. प्रत्यक्ष भगवंत समोर आले तरी त्याने नाम सोडले नाही. श्रीराम जय जय राम. श्री मनाचे श्लोक 20 निरूपण. बहु हिंपुटी होई जे माये पोटी, नको रे म्हणा यातना तेची मोठी. निरोधे पडे कोंडिले गर्भवासी, अधोमुख रे दुःख त्या बालकासी.
समर्थ या श्लोकात सांगतात, अरे म्हणा, आईच्या पोटात असताना जीवाला किती यातना सोसाव्या लागतात याची तुला कल्पना नाही. गर्भाशयात वायू नसतो, त्यामुळे 2 डोळे, 2 कान, नाकाची 2 भोके, तोंड, गुद, उपस्थ्य ही 9 दारे बंद असतात. आईच्या पोटातील जठराग्नीच्या उष्णतेने गर्भाची हाडे व मांस उकडून निघतात. गर्भाला कातडी नसते, तो पातळ वेष्टनात असतो. गर्भ म्हणजे चामड्यात गुंडाळलेले गाठोडे आहे. त्याच्या आत विष्ठेचे पोतडे असते. गर्भाच्या नळातून त्याला जगणारे रस मिळतात. मळ, मूत्र, ओक, पित्त यामुळे गर्भाचा जीव घाबरा होतो. गर्भावस्था म्हणजे एक प्रकारची कैदच असते. जीव देवाला विनवतो की देवा, माझी येथून सुटका कर. आईच्या उदरी 9 महिने अत्यंत कष्टदायक असतात. 9 ही दारे बंद असल्यामुळे जीव कोंडला जातो, तो उकडला जातो. अधोमुख म्हणजे जीव बाहेर येताना डोके खाली जाते, तेव्हा तर त्या बालकाला खूप दुःख होते. गर्भावस्थेत जरी जीव देवाला सोडत म्हणत असला तरी जन्माला आल्यावर देवाचे त्याला विस्मरण होते. म्हणून समर्थ म्हणतात, जन्म हेची विस्मरण ईश्वराचे. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. गोंदवलेकर महाराज चरित्र. बोलावणे आले रामाचे, अंग शहारले शिष्यांचे. नित्य दर्शन न होणे महाराजांचे, नैनी पूर आला अश्रूंचा. कित्येक दिवसांपासून महाराज नैमिषारण्यात जाण्याबद्दल इतके सहजतेने बोलत होते की ते देह ठेवण्याबद्दल बोलत आहेत व इतक्या लवकर जातील हे कोणालाच खरे वाटले नाही. एवढ्यात बताशा घोडा मस्ती करत असल्याचा निरोप आल्यावर महाराज तिथे गेले. बताशाच्या पाठीवर थाप मारली व ते परत निघाले. तेव्हा घोडा फारच अस्वस्थ झालेला पाहून महाराज त्याच्यावर स्वार होऊन मोठी रपेट मारून आल्यावरच तो शांत झाला. गुरुवारी सकाळी आपण लवकर जाणार हे त्यांनी अगदी स्पष्ट सांगितले आणि बराच बोध केला. त्या दिवशी संध्याकाळी महाराज भाऊसाहेबांकडे गेले. बाईंना खूप आनंद झाला. महाराज म्हणाले, बाई, खूप भूक लागली आहे, काही खायला दे. आजपर्यंत महाराजांनी असे कोणाला कधीच मागितलेले नव्हते. साधे पाणी सुद्धा मागितले नव्हते. आणि आज चक्क भाऊसाहेबांच्या पत्नीला म्हणाले, शिळी भाकरी आमटी ही चालेल. त्या दिवशी मऊ भात केला होता. तव्यावर थोडे पिठले केले आणि भाऊसाहेब व महाराज पिठले भात वाढले. 19 डिसेंबर शुक्रवार महाराजांना जेवायला बोलवायला शाळेचे इन्स्पेक्टर काळे आले. महाराजांनी प्रकृती ठीक नसल्याचे सांगितले, पण ते ऐकेच ना. शेवटी दुपारी 12 वाजता भाऊसाहेब व महाराज दोघेच त्यांचे घरी जेवायला गेले. काळे काही आणण्यासाठी आत गेले असता महाराज म्हणाले, भाऊसाहेब, आता मला जाणे भाग आहे, मी सोमवारी जाणार. भाऊसाहेबांना धक्काच बसला. ते म्हणाले, मला आपल्या मांडीवर मरण यावे म्हणून मी इथे येऊन राहिलो. महाराज म्हणाले, तसा योग दिसत नाही. भाऊसाहेब म्हणाले, आपण जाणार तर मी कुठे राहू? महाराज म्हणाले, तुम्ही 12 वर्षे इथेच राहा. तेवढ्यात काळे बाहेर आले. बोलणे थांबले. रात्री 1 वाजेपर्यंत महाराजांनी आधाराने उभे राहून भजन केले. आज 20 डिसेंबर शनिवारी महाराजांच्या चुलत्यांची पुण्यतिथी होती. त्यानिमित्त महाराजांनी रात्री 1 वाजेपर्यंत भजन कीर्तन केले. त्यात देहाचे अशाश्वतपण, देवावर निष्ठा, नामाचे महत्त्व, सगुणाचे प्रेम,
संतांचे श्रेष्ठपण यावर निरूपण केले. आज 21 डिसेंबर रविवार. नेहमीप्रमाणे सर्व व्यवहार सुरू होते. 10 वाजता महाराजांनी औताईला बोलवून सांगितले, सगळ्यांना सांग की जी काही भाजी भाकरी मिळेल ती आनंदाने खाऊन नाम घेत काळ कंठावा. असे सांगून ते खोलीत जाऊन आडवे झाले. तोच बाहेर अंताजीपंत व फडके यांचा काही कुरबुर झाली. महाराजांनी दोघांना खोलीत बोलावून कुरबुरीचे कारण विचारले. ते म्हणाले, आपण नसले की असे होते. त्यावर महाराज म्हणाले, अहो पण उद्या सकाळी मी इथे कुठे आहे? आपण रामाच्या घरी आहोत. जे असेल ते रामाचा प्रसाद म्हणून गोड करून घेऊन खावे. भाऊसाहेब खरेंची सून आजारी होती. तिला पाहण्यासाठी संध्याकाळी महाराज गेले. नंतर अभ्यंकरांच्या झोपडीकडे गेले. तिथे गवत साफ करायला सांगितले. भवनरावांनी ती जागा स्वच्छ करून सारवली, रांगोळी घातली व महाराजांना बसावयास खुर्ची ठेवली. खुर्चीत बसल्या महाराज म्हणाले, ही जागा फार छान आहे. इथे कायमचे येऊन राहावेसे वाटते. असे म्हणून आपल्या खडावा अभ्यंकरांजवळ देऊन म्हणाले, मी इथे राहायला येईपर्यंत सांभाळून ठेवा. अंधार पडताच महाराज मंदिरात आले. महाराजांना आनंद पडावा म्हणून करंदीकर उपवास करत होते. महाराज म्हणाले, अरे उपवास करू नकोस, उद्या मला बरं वाटेल. आग्रह करून महाराजांनी त्यांना जेवायला घातले. महाराज रात्री भजनाला उभे राहिले. सुरुवातीला उभे राहताना त्यांना त्रास होत होता, पण नंतर स्थिर उभे राहून भजन करू लागले. हे भजन निरूपण त्यांच्या आयुष्यातले शेवटचे होते. एवढा त्रास होत असतानाही महाराज भजनात अगदी रंगून गेले होते. नंतर निर्वाणीचा अभंग घेतला. श्रीरामा निरोप द्यावा, देई अखंडित सेवा. ब्रीदराखी रघुराज, हेची सांगतसे तूच. दीनदासाची विनवणी, आज्ञा द्यावी चक्रपाणी. भगवंताच्या नामाला विसरू नका, हे सांगताना त्यांनी एक अभंग घेतला. त्या दिवशी महाराजांच्या आवाजात सांगण्यात इतका भाव ओसंडून वाहत होता की सर्वांचे डोळे पाणावले. संकलन सिंधुसूत. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.